मंडळी, कसं काय? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तेजलच्या न्यू ब्लॉगवर. आणि आज आम्ही सगळे आलेलो आहोत कुपरीला. कुठे आलोत? हाय गाईज, माझ्या माहेरी आलेलो आहे आम्ही सर्वजण कुपरी. आणि इथे आता सरप्राईज प्लॅन आहे. तो सरप्राईज आम्ही कोणाला देणार आहोत हे तुम्हाला नक्की कळेलच, त्यामुळे तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये कनेक्ट राहा. भाचेचं चप्पल निघालं. जर आता घरी चालले माझ्या माहेरी, गेल्यानंतर मोठं सरप्राईज मिळणार आहे त्या लोकांना. तुम्ही अवतार बघू शकता आमचा. आम्ही रात्रभर प्रवास केलेला करतोय आहे. फक्त तुमच्यासाठी, कारण तुम्हाला एक नवीन नवीन ब्लॉग द्यायचे आम्हाला. आणि ही जी वस्ती आहे ना, हा सगळा पूर्वी कोंडा माळ होता. आता इथे खूप वस्ती झालेली आहे. खूप छान वाटते माहेरी आल्यानंतर. हा वियान आहे, हा पुढचा ब्लॉगर बनणार आहे. नेक्स्ट युट्यूबर गाईज, सपोर्ट अस. रुद्रान दिसतच नाही. डोळ्यात झाली इकडे. बोला हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बोला हेलो गाइस, गुड मॉर्निंग. हम किसी से मिलने वाले हैं. ओह माय गॉड. और वो एक सरप्राइज है. हाँ. तो आप लोग देखते रहना लास्ट तक. वो सरप्राइज क्या है ये जानना है ना आपको. ये सब आप देख सकते हो. वहाँ पर मेरी नानी थक कर बैठ गई है. और मामा भी है. तो और मेरे मामा भी थक गए हैं, वहाँ पर चल नहीं बैठ सकते गए. दोनों, चल के बोर हो गए. तो फिर यहाँ पर हम और मामा का फ्रेंड भी आया है. अगर आपको लोगों ने बहुत अगर आपको लास्ट सरप्राइज देखना है तो जुड़े रहिए और देखते रहिए. हे लाईफ ऑफ तेजल वाले आहेत ना, त्यांचं स्वतःचं चॅनल आहे ते. बिग फॅन मॅम, बिग फॅन मॅम. थँक्यू ब्लॉग मी रोज पाहतो. थँक्यू त्याच्यामध्ये असंच काही प्रेम, कामाचं नसतं तरी पण आम्ही पाहतोच. कारण तुम्हाला आम्ही हसवतोय म्हणून तुम्ही बघताय, हे लक्षात घ्या. ये तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. हेच होतं ते सरप्राईज. ओमकार भाऊ काम करत आहे, हाय करा. ये आणि या आहेत राजेश्री मामी. हा, ते लवकरच तुम्हाला तयार झाल्याच्या नंतर बघायला मिळेलच, त्याच्यामुळे आता उत्सुकता दाखवू नका. आता आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत बिरदेवाच्या मंदिरात दर्शनासाठी. मंडळी, हे माझ्या माहेरचं ग्राम मंदिर बिरोबा. आणि इथे दर अमावस्याला महाप्रसाद असतो. आज योगायोगाने आम्हाला पण भेटलेला आहे, आम्ही तो आस्वाद घ्यायला आलेलो आहोत. ओके. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं हे मंदिर आहे. बघूनच मन प्रसन्न झालंय. प्रत्येक जण इथे नारळ फोडत आहे. आणि हा देवाचा घोडा आहे जो पालखी सोहळा असला की वापरला जातो.
इथे बघा